न्यूजने, आणि ती बातमी अशी बघा की आमच्या मागण्या पूर्ण करणार की नाही असा सवाल विचारला मनोज जरांगे यांनी. आम्ही अजून किती वाट बघायची, आरक्षण देणार की नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं, दगाफटका कराल तर खबरदार असं देखील जरांगेंनी सुनावलेलं आहे. 5 वर्ष तुम्हाला सत्तेत सुखानं राहू देणार नाही असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. जरांगेंनी सरकारला थेट सवाल विचारलाय. मनोज जरांगे पाटील यांनी चेकअपला देखील म्हणजे आरोग्य तपासणीला देखील नकार दिलाय. फडणवीस साहेबांकडे एवढंच म्हणणं आहे की ज्या 8-9 मागण्या दिल्यात याची अंमलबजावणी तुम्ही करणार आहेत का नाही, हा किंवा नाही पडदिशी सांगावं. आम्हाला जीव जाळायला लावायची गरज नाही. तुम्ही देणार नसाल तर आम्हाला उठायला, आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करायला. तुमच्यात काही गैरसमज असेल तर सोडून द्या मुख्यमंत्री साहेब. 5 वर्ष सुखानं साधतात, तुम्हाला खाऊ देणार नाही. तुम्ही जर माया मराठ्याला सुखाने खाऊ दिला नाही तर एवढा शब्द सांगतो आणि तुमची संध्याकाळपर्यंत वाट बघतो. तुम्ही आमच्या 8-9 मागण्याबद्दल हा किंवा नाही अंमलबजावणी करणार आहेत का नाही एवढंच पडदिशी सांगावं, म्हणजे आमचे जीव वाचतील लोकांचे. आम्ही आमच्या दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो. मराठा आरक्षणासाठी आंदोलन जे आहे ते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा करतायत आणि उपोषण अस्त्र उगरलेलं आहे. आजच्या या आंदोलनाचा 5वा दिवस आहे, 5वा दिवस आहे आणि सरकार जरांगेंकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पुण्यातील मराठा आंदोलकांनी केला. या आंदोलनात 10 दिवस मराठा आंदोलनकर्ते उपोषण करणार असून त्याचबरोबर येत्या 2 दिवसात जर सरकारने या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिलं नाही तर राज्यभर मराठा समाजाचा आक्रमक पवित्रा बघायला मिळेल असा इशारा जो आहे तो देखील आंदोलकांनी दिला. तर सोलापुरातील बार्शी इथल्या मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ 5व्या दिवशीही आमरण उपोषण सुरू आहे. आमरण उपोषण करणाऱ्या आनंद काशीद यांची प्रकृती ढासळली आहे. आनंद काशीद यांची तपासणी करण्यात आली, मात्र वैद्यकीय पथकाला त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येते. तर हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावं, सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी जी आहे ती करण्यात आली आहे. एकीकडे ह्या सगळ्या घडामोडी, दुसरीकडे बघा काय चाललंय. मला राजीनामा देण्यास सांगितलं तर मी राजीनामा देईन असं मोठं विधान जे ते धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे आणि तशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून आपल्याला मिळते. राष्ट्रवादीच्या बैठकीत धनंजय मुंडे यांनी हे मोठं विधान केलं. तसंच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल असंही धनंजय मुंडे म्हणाले. काल झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते. अजित पवार यांनी बैठकीत उपस्थित आमदारांना अंजली दमानिया यांची भेट आणि मिळालेल्या कागदपत्रांबाबत ही माहिती दिली. तसंच दमानिया यांनी दिलेली कागदपत्रं आपण मुख्यमंत्र्यांना दिली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे दिल्ली दौऱ्यावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला दिल्ली दरबारी ठरणार की काय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तसंच आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या प्रकरणी काय निर्णय घेणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं. तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला दिल्लीत होणार का अशी चर्चा सुरू आहे. कारण धनंजय मुंडे पहाटे दिल्लीत दाखल झाले. या दौऱ्यात मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची भेट घेणार का याकडे लक्ष लागलंय. मुंडेंच्या अचानक दिल्ली दौऱ्याचं कारण काय असा प्रश्न उपस्थित होतोय. मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती आणि वाल्मिक कराड प्रकरणावरनं मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. मुंडेंच्या राजीनाम्यासाठी राजकीय दबाव वाढताना दिसतोय आणि याच पार्श्वभूमीवर मुंडेंची दिल्लीवारी आहे का अशी चर्चा सुरू आहे. मुंडेंच्या संभाव्य राजीनाम्याचा निर्णय होणार का, दिल्लीत होणार का आणि तो नेमका कोण घेणार याबाबत राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे. तर धनंजय मुंडे दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक असल्यानं ते दिल्लीत गेले असल्याची माहिती मिळते. तर बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 50 दिवस उलटून गेलेले आहेत. मात्र अजूनही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाही. आंधळे अजूनही गायब असल्यानं नव्या चर्चांना उधाण आलंय.
फरार आरोपी कृष्णा आंधळेवरनं धनंजय मुंडेंवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येते. कालच या मुद्द्यावरून आमदार संदीप क्षीरसागरांनी कृष्णा आंधळेच्या घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. मुख्य आरोपीच फरार असल्यानं पोलीस प्रशासन आणि वाल्मिक कराडचे काही संबंध आहेत का, अशी दाट शक्यताही विरोधकांनी व्यक्त केली आहे. पण या सगळ्या प्रकरणावर न्यूज 18 लोकमत काही प्रश्न उपस्थित करत आहे, काही सवाल आहेत. 50 दिवस उलटले तर कृष्णा आंधळे जो आहे तो अजूनही फरार कसा? आमचा दुसरा प्रश्न आहे की कृष्णा आंधळेला शोधण्यात इतके दिवस का लागत आहेत? कृष्णा आंधळेची संतोष देशमुख प्रकरणात भूमिका काय? आणि कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती का लागला नाही अजून? कृष्णा आंधळे नेमका कुठे लपून बसलाय? त्यामुळे हे प्रश्न उपस्थित करत असताना या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं देणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 50 दिवस पूर्ण होऊन गेलेले आहेत, तरीही अजूनही कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे त्याचा अजून तपास लागू शकलेला नाहीये. त्यामुळे या सगळ्या याच्यात तपास यंत्रणांना ग्लास अर्धा भरलाय की ग्लास पूर्ण भरलेला आहे, या दोन्ही दृष्टिकोनातनं बघावं लागणार आहे. कारण यात अजूनही कृष्णा आंधळे सापडत नाही. आणि ज्याच्याबद्दल खरं तर संदीप क्षीरसागर काही प्रश्न उपस्थित करताना दिसतात, त्यांनी असं म्हटलं की कृष्णा आंधळे बरोबर घातपात झाला असण्याची दाट शक्यता आहे. 50 दिवसांनंतरही कृष्णा आंधळे का सापडत नाही असा सवाल धनंजय देशमुखांनी उपस्थित केला. बघूयात त्यांनी काय म्हटलं. मात्र अद्यापही 51 दिवसानंतरही जो हत्या प्रकरणातील आरोपी आहे, मुख्य आरोपी कृष्णा आंधळे, आणखी अटक नाही. शेवटचे शब्द तुम्हाला अगोदर व्यक्त होतो, मग तुम्ही पहिले दोन शब्द बोललात त्याच्यावर मी व्यक्त होतो नंतर. आता याच्यावर माझी विनंती आहे, जे कोणी सगळे प्रशासनामध्ये आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांनी हा जो कृष्णा आंधळे जो फरार आरोपी आहे तो अजून शोधला नाही 50 दिवसात. त्याच्या अगोदर पण 2 वर्ष तो गंभीर गुन्ह्यामध्ये 2 वर्ष फरार होता. यावर विशेष सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवून खरंच ह्याच्यावर विशेष काय करता येतंय. आमच्याकडून तर आम्ही सांगतोय की ही सगळी सराईत गुन्हेगारांची टोळी आहे, खूप लागेबंदे आहे, त्याच्यामध्ये खूप मोठी टीम आहे. हे जर सगळं उकडून फेकलं तरच आपण महाराष्ट्रातली गुन्हेगारी थांबवू शकतो. त्याचं उदाहरण या प्रकरणातून तयार होणार आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी ह्या कृष्णा आंधळे फरार आरोपीवर आणि त्याला दिलेलं जे अभय आहे, त्याला दिलेलं जे पुष्टी आहे, त्याने जे फरार असताना फक्त कागदोपत्री फरार असताना तो जो तिथं एरियामध्ये फिरला आहे, याचे काय कारण आहेत. तसं तर न्यायालयीन समिती त्याचं काम करणार आहे, पण यावर विशेष लक्ष घालून त्याचा तपास केला पाहिजे आणि हे सगळं बंद केलं पाहिजे, झालं पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तसेच तपास जो चालू आहे यावर मुख्यमंत्री साहेबांना जो विश्वास दिलेला आहे, आम्हाला जो शब्द दिलेला आहे, त्याप्रमाणे आम्ही जसं जसे वेळ भेटन, जसं काही वाटेल आम्हाला, तसं आम्ही CIDला SITला भेटत आलेलो आहोत आणि भेटत राहू. जिथं कुठं अडचण वाटेल, जिथं कुठं आम्हाला वाटेल की हे थोडं चुकीचं होईल आहे किंवा इथं काही तपास व्हायला आहे, त्या ठिकाणी आम्ही आवाज उठवू, आम्ही त्यांना विनंती करू, आम्ही त्यांच्या विश्वासात जाऊ, त्यांना आमच्या विश्वासात घेऊ. आमच्याकडून जी काही मदत होईल, काही CCTV फुटेज आमच्याकडे असतील किंवा काही अजून पुरावे असतील तर ते आम्ही त्यांना देऊ. आणि रस्त्यावरच्या लढाईचा विषय असा आहे की हे दुःख आयुष्यभरात कधी कमी होणार नाही. तर नैतिकतेच्या मुद्द्यावरनं धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी ती खासदार सुप्रिया सुळेंनी केली. 50 दिवसांपासून कृष्णा आंधळे का सापडत नाही? देशमुख कुटुंबियांची सरकारने चेष्टा लावली आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पोलीस तपासावरही सुप्रिया सुळेंनी प्रश्न उपस्थित केलेत. संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणाला तब्बल 50 दिवस उलटून सुद्धा फरार आरोपी सापडत नाही. एवढं तंत्रज्ञान उपलब्ध असताना, AI उपलब्ध असताना आरोपी कसा सापडत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पण 50 दिवस ह्या काळामध्ये जिथे कॅमेराज आहेत, तंत्रज्ञान आहे, एवढी टेक्नॉलॉजी या जगामध्ये आहे, 50 दिवस झाले एक खुनी मिळत नाही तुम्हाला. आहे कुठे तो? मग फरार असेल तर कुठे झाला? काय AI मध्ये गेला? काय चेष्टा करून राहिली आहे देशमुख कुटुंबाची आणि या राज्याची? 50 दिवस झाले एक फरार माणूस या सरकारला मिळत नाही. काय करते यंत्रणा? मग हा प्रश्न आहेच ना.
आम्ही काय मागणी करतोय, आम्ही जी मागणी करतोय आणि सगळे पक्ष त्याच्यात अजित पवारांचा जो NCP अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात राजीनाम्यात. कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये, म्हणजे त्यांचा स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या, आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतोय. आणि लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते, आणि पुरावे तर सगळेच देत आहेत. रोज तुमच्या चॅनलवर एक नवीन पुरावा देतोय, अजून काय पुरावे? तर सरपंच हत्या प्रकरणावरनं आरोपांच्या फैरीत सापडलेल्या धनंजय मुंडेंनी काल भावनिक साथ दिल्याचं पाहायला मिळालं. सतत होणाऱ्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंनी तिसरीत शिकणाऱ्या मुलीचं उदाहरण दिलं. मुलांना त्यांचे मित्र काय म्हणत असतील असं भावनिक वक्तव्य मुंडेंनी केलं. यावर आता सुप्रिया सुळेंनीही भाष्य केलं. धनंजय मुंडे यांनी आपल्या मुलीचा उल्लेख केला हे ठीकच आहे, पण त्यांनी आपल्या मुलीचा विचार करताना संतोष देशमुखच्या मुलीचा विचार केला असता तर बरं वाटलं असतं, असा टोला सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंना लगावला आहे. ज्या वेळेस व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात डायरेक्ट तुमच्यावर, आणि तुम्हाला जर लहान मुलं असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना, तर त्या मुलीला तिच्या मित्र आणि मैत्रिणी काय म्हणत असतील याचा विचार करा. मला एक गोष्ट खूप प्रांजळपणे म्हणायची आहे की काल मी त्यांचा तो व्हिडिओ तुमच्या TV ह्याच्यावर पाहिला. त्यांच्या मुलीबद्दल, त्यांच्या मुलांबद्दल आणि बायकोबद्दल मला अतिशय संवेदनशील आहे. मी त्यांची बायको राजश्री एक अतिशय चांगली महिला आहे. तिच्याबद्दल माझ्या मनात फक्त प्रेम आणि आदर आहे. त्यांच्या लहान मुलांचा ह्या कशाची काही संबंध नाही. पण जेव्हा ते हे वाक्य बोलत होते, मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा होता की तुम्ही तुमच्या मुलीबद्दल बोलता, हे अतिशय योग्य आहे ते स्टेटमेंट, पण हे स्टेटमेंट करत असताना संतोषच्या मुलांचा एकदा जरी विचार केला असता तर मला जास्त आनंद होता. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत. मुंडेंच्या दिल्ली दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली. पद वाचवण्यासाठी मुंडेंना दिल्लीत जावं लागलं आणि त्यांचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत, तर त्यांना खुलासा देण्यासाठी दिल्लीत जावं लागतंय. ही महाराष्ट्राची अवस्था आहे, असा टोला राऊतांनी लगावला आहे. आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं. अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतोय तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे. त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले, पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातो. ही महाराष्ट्राची अवस्था आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे 3 आमदार मंत्रालयात पोहोचलेले आहेत. रायगड जिल्हा पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे हे 3 आमदार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याकरता मंत्रालयात पोहोचले. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आणि रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले मंत्रालयात दाखल झाले. जे झालंय ते झालंय. आता जे काय होईल ते पण चांगलं होईल, आणि आता 2 दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल. तुम्ही कोणी काळजी करू नका. 2 दिवसात कुठला निर्णय होणार आहे? चांगला निर्णय होणार या महाराष्ट्राच्या हिताचा.